सो तुम्ही हॉर्मोन हा शब्द बऱ्याच ठिकाणी ऐकत असाल आणि हॉर्मोन्स डिस्टर्ब झाल्यामुळे बरेच आजार होतात या संदर्भातही तुम्ही ऐकलं असेल. पण हे हॉर्मोन्स म्हणजे एक्झॅक्टली काय आणि ते काय काम करतात? सो हॉर्मोन्स हे केमिकल मेसेंजर आहेत आणि त्याला मराठीमध्ये संप्रेरक असंही म्हणतात. हे हॉर्मोन्स आपल्या एंडोक्राईन सिस्टीमचा पार्ट आहे. एंडोक्राईन सिस्टीम मध्ये बऱ्याच ग्रंथी असतात. त्या आपल्या मेंदूपासून रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम पर्यंत बनत असतात. जसं मेंदूमध्ये हायपोथॅलॅमस आणि पिट्युटरी ह्या ग्रंथी असतात. त्यानंतर थायरॉइड, पॅराथायरॉइड, त्यानंतर किडनीच्या वर जी ग्रंथी असते त्याला ॲड्रिनल ग्लॅन्ड म्हणतात. त्यानंतर पॅनक्रियाज, ओव्हरीज, टेस्टिस ह्या सगळ्या ग्रंथी आहेत आणि ह्या ग्रंथी हॉर्मोन्स बनवतात. सो हे हॉर्मोन्स जे आहेत ते केमिकल मेसेंजर आहेत. म्हणजे शरीरामध्ये काय कार्य झालं पाहिजे ही इन्फॉर्मेशन ते रक्तप्रवाहातून अवयवांकडे घेऊन जातात आणि त्यामुळे शरीरामध्ये वेगळी वेगळी कार्य होतात. सो जेव्हा हे हॉर्मोन्स व्यवस्थित बनत नाहीत किंवा त्यांचं कार्य जे आहे ते डिस्टर्ब होतं तेव्हा शरीरामध्ये आजार येऊ शकतात. आणि हे हॉर्मोन्स का डिस्टर्ब होतात? तर तुमची झोप व्यवस्थित होत नसेल किंवा अपुरी झोप होत असेल तर त्यामुळे हॉर्मोन्स डिस्टर्ब होतात. कारण हॉर्मोन्स बनवण्यासाठी प्रॉपर झोप होणं गरजेचं आहे. त्यानंतर स्ट्रेस किंवा काही पोषक तत्व आहेत त्यांची कमतरता, तुम्ही काही औषधं घेत असाल किंवा तुम्हाला काही मोठा आजार झाला तर ह्या सगळ्या कारणांमुळे हॉर्मोन प्रोडक्शन जे आहे ते डिस्टर्ब होतं आणि हे हॉर्मोन्स डिस्टर्ब झाल्यामुळे मग शरीरामध्ये आजार यायला